ठाकरे, पवार आणि चेन्नीथला यांची आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होणार आहे। विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाबाबत या बैठकीमध्ये चर्चा होईल। महाविकास आघाडीचे नेते विरोधी पक्षनेतेपदावर तोडगा काढणार। प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून अधिकचा तपशील घेऊया। पंकज, खरं तर आज सुद्धा विधान भवनाच्या परिसरामध्ये एक बैठक पार पडली। आज रात्री उशिराने सुद्धा राज्यातल्या नेत्यांची बैठक होणं अपेक्षित आहे। आता तिन्ही पक्षांचे सर्वोच्च पातळीवरचे नेते अर्थात ठाकरे आणि पवार हे सर्वोच्च पातळीवरचे नेते आणि चेन्नीथला ज्यांच्यावर राज्याची जबाबदारी आहे काँग्रेसची, यांची सुद्धा बैठक पार पडते। विक्रांत, आज रात्री रमेश चेन्नीथला काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत। त्याच्यासोबतच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची विरोधी पक्षनेते पदावरनं महाराष्ट्राच्या रात्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा बैठक होणार असल्याची खात्रीला एक माहिती जी आहे ती पुढारी न्यूजला मिळालेली आहे। या बैठकीमध्ये ते नक्की हा तिढा कसा सोडवायचा, कारण दोन त्याच्यामध्ये गोष्टी आहेत। विधानसभेमध्ये शिवसेनेचं संख्याबळ जास्त असल्यामुळे विरोधी पक्षनेत्यावरती त्यांचा दावा आहे, तर परिषदेमध्ये जे आहे ते काँग्रेसला मदत करावी अशी काँग्रेसची मागणी आहे। जेव्हा विधान परिषदेमध्ये शिवसेनेचे आमदार कमी होते किंवा ते अगदी काँग्रेसच्या बरोबरीने जेव्हा आले, त्यावेळी काँग्रेसनं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मदत करून अंबादास दानवेंना विरोधी पक्षनेता केलं। तसंच विधानसभेमध्ये आता ते शिवसेनेच्या उमेदवाराला किंवा विधान परिषदेसभेच्या जो विरोधी पक्षनेते पदाचा उमेदवार असेल त्याला ते मदत करतील, त्याला ते समर्थन देतील, पण त्याचसोबतच परिषदेत मदत करावी अशी त्यांची मागणी आहे। सगळ्या गोष्टींवरती तिढा जरी नसला त्यांच्यामध्ये, तरी कुठेतरी याच्यामध्ये चर्चा ही होणं गरजेचं आहे। ती चर्चा वरिष्ठ पातळीवरती आता होणार आहे। उद्धव ठाकरे, शरद पवार आणि रमेश चेन्नीथला हे या विषयावरती चर्चा करतील। साधारणपणे उद्या किंवा परवा याच्यावरती तोडगा निघेल। खरं तर पत्र देणं आत्तापर्यंत अपेक्षित होतं, माझं आत्तापर्यंत पत्र दिलेलं नाही आहे। आदित्य ठाकरे, भास्कर जाधव की सुनील प्रभू या तीन नावांची चर्चा सुरू आहे, मात्र त्याच्यामध्ये भास्कर जाधव यांची विरोधी पक्षनेता होण्याची शक्यता जी आहे ती जास्त आहे। आदित्य ठाकरे यांनी हे पद घेण्यास नकार दिला किंवा त्यांनी हे पद स्वीकारलं नाही, तर भास्कर जाधव विरोधी पक्षनेते होऊ शकतात। खरं पंकज, त्यामुळे आता ठाकरेंकडून नेमकं कोणतं नाव निश्चित होतं आणि त्यानंतर काँग्रेसची भूमिका काय असते, तिन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये काय चर्चा होते, याकडे तुमचं लक्ष असूच द्या। वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी।